जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि शिष्य लक्षणे हा समास पाहत आहे। कालच्या मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सच्शिष्य या ओळीपासून समर्थांनी शिष्य लक्षणे सांगायला सुरुवात केली। आधी भूमिका निर्माण केली आणि मग लक्षणांकडे समर्थ वळले। आता एक एक ओव्या पाहत आपण जाऊ। शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी। शिष्य होण्यासाठी विरक्त असणं, अनुतापी असणं हे तर पाहिजेच, पण समर्थांचं म्हणणं आहे शिष्य निर्मळ पण पाहिजे आणि आचारशील पण पाहिजे। म्हणजे आचाराला महत्त्व पाहिजे त्याच्या जीवनामध्ये। कधीही झोपला, कधीही उठला, कधीही जेवण केलं, मनात येईल तेव्हा कधीही काहीही खाल्लं, असा आचार असू नये। आणि निर्मळ असणं म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छ असणं। आपली निर्मळता आपल्या मनावरती अवलंबून आहे, आपल्या भावावरती अवलंबून आहे। आपलं मनच आहे जे अनावश्यक विचारांमध्ये जातं आणि आपण मलिन होतो। असं पहा, घरात कोणता तरी समारंभ आहे, नातेवाईक जमलेले आहेत। एक नातेवाईक असा आहे ज्याच्याशी आपण 5-6 महिने काही बोललेलो नाही, तोही आपल्याशी काही बोललेला नाही। आता तो जर समोर आला तर आपण हसतो, बोलतो, पण मनात असा विचार करतो, इतके दिवस बोलला नाही, आता कशाला बोलत आहे, किंवा काय झाले कुणास ठाऊक न बोलायला। म्हणजे आपल्या मनावरती आपला धरबंध नाही, आपलं मन आपल्या ताब्यात नाही। वस्तुस्थिती कदाचित अशी असू शकते की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही घटना घडत असतील ज्याची आपल्याला कल्पना नाही। तो आपल्याशी का बोलत नाही, कशासाठी बोलत नाही, याचं नीट कारण आपल्याला माहीत नाही। आपल्या बाजूनं फक्त आपल्याला असं दिसतं की ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही आहे। मग आपण अनावश्यक विचार करतो आणि स्वतः मलिन होऊन जातो। हे एक छोटंसं उदाहरण दिलं। अशा पद्धतीनं अनेक प्रकारांनी मलिनता आपल्या आतमध्ये शिरते। आपल्याला आत बाहेर इंद्रिये दिलेली आहेत। बाहेरची इंद्रिये तर माहीत आहेतच आपल्याला, आणि मन, बुद्धी, चित्त अशी आतली इंद्रिये सुद्धा आपल्याकडे आहेत। इंद्रिय या गोष्टीचं कार्यच मुळी बहिर्मुखता हे आहे। त्यामुळं आपण कायम बाहेर लक्ष देऊन असतो। मन आत आहे, पण मनाचं लक्ष आत नसून बाहेर असतं। बुद्धी आत आहे, पण आत ती वळलेली नसून बाहेरच कार्य करते। इंद्रिये तर बाहेरच वळलेली असतात, त्यामुळे त्यांची बहिर्मुखता स्वाभाविकच आहे। त्या इंद्रियांना, त्या मनाला कुठेतरी शांत करणं गरजेचं असतं, ज्याचा प्रयत्न आपण करत नाही। आणखी एक उदाहरण पाहूया ज्यामुळे मलिनता आपल्या लक्षात येईल। आपल्याला भूक लागली, आपण पोटभर जेवण केलं आणि काही कामानिमित्त आपण बाहेर पडलो। 1-1.5 तास झाला असेल आणि आपण भजीच्या गाड्यासमोरून गेलो। तळलेल्या भजीचा खमंग वास आपल्याला आला। आता तासाभरापूर्वी आपण जेवलो आहे बरं का। आपल्याला खरं म्हणजे भूक नाही, शरीराला अन्नाची गरजही नाही, तरीही वास आला आणि आपण तसेच निघून गेलो असं घडलं नाही। वासाकडे आपलं लक्ष गेलं। इथे मलिनतेनं आत प्रवेश केला। नुसतं लक्ष गेलं नाही तर आपल्या तोंडाला पाणीही सुटलं, म्हणजे आपण आणखी मलिन झालो। तिथेही न थांबता आपण गाडी लावली आणि भजी खरेदी करायला गेलो, खरेदी केली आणि आपण खायला लागलो, म्हणजे पूर्णपणे मलिन झालो। आवश्यकता नसताना त्या भोगात आपण अडकून गेलो। आता इथे 2-3 वेळेला आपल्याला संधी होती की इतकं मलिन व्हायचं नाही, पण आपण विषयासक्त असल्यामुळे त्या संध्यांकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी मलिन झालोच। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांच्या मार्फत आपल्यामध्ये मलिनता शिरत जाते आणि आपली विषयासक्त बुद्धी त्या मलिनतेचा प्रवेश थांबवू शकत नाही।
समारंभातील नातेवाईकांबद्दल अनावश्यक विचार असतील, नाहीतर आत्ता पाहिलेलं भजीचं उदाहरण असेल. अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण आता शीतावरून भात समजून घ्यायचा आपण. विषय अनंत आहेत, आपल्याला इंद्रिय मर्यादित आहेत, पण इंद्रियांचे भोग अमर्याद आहेत. त्यामुळे बहिर्मुखता कायम आपल्याजवळ असते आणि आपण यानं त्या निमित्तानं मलिन होत राहतो. समर्थांना शिष्यानं निर्मळ असणं अपेक्षित आहे. आता सारखा वारंवार असा तर्क काढायचा नाही की निर्मळता आली की शिष्य कसला, संतच तो झाला की. असे तर्क काढण्यासाठी या ओव्या नाहीत, अभ्यास करण्यासाठीच्या या ओव्या आहेत. म्हणजे आपल्यामध्ये निर्मळतेचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता हे निरूपण ऐकल्या ऐकल्या आपला विषयांकडचा ओढा थांबला असं लगेच कसं घडेल? निर्मळता हळूहळू आणावी लागेल. पुन्हा आपल्याला श्रवणाचाच हात धरावा लागेल. आता भजीचंच उदाहरण पाहूया बरं का. पुन्हा एकदा आपण रस्त्यानं चाललो आहे, आपल्याला पुन्हा भजीचा वास आला. तर आता आतमध्ये चिंतन सुरू असेल तर आपलं लक्ष आपल्या मनाकडे जाईल, आपल्या बुद्धीकडे जाईल आणि मग तिथे विवेक केला जाईल. जेवलो आहे थोड्याच वेळापूर्वी, आता भजीची गरज नाही. आणि मग आपण तसेच पुढे निघून जाऊ. एक पाऊल मागे घेतलं की पुढची पावले पडतच नाहीत. अशा पद्धतीनं हळूहळू आपल्याला निर्मळतेचा अभ्यास करता येतो, पण केला मात्र पाहिजे. ही निर्मळता का आवश्यक आहे ते आपण थोड्या वेळानं पाहूया. कारण त्या निर्मळतेनंतर समर्थ म्हणतात, शिष्यानं आचारशील असलं पाहिजे, विरक्त आणि अनुतापी असलं पाहिजे. कधीही उठणं आणि कधीही झोपणं बरोबर नाही, कधीही खाणं बरोबर नाही, हे आपण मगाशी पाहिलं. म्हणजे निर्मळता आणि आचारशील असणं यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आचारामध्येच सगळं आलं नाही का? आपण काय वेळच्या वेळी करतो आणि काय वेळच्या वेळी करत नाही, या गोष्टी जर शिष्यानं सांभाळल्या नाहीत तर त्याचं मन आणि बुद्धी स्वैर होऊन जाते. असं पहा, खरं म्हणजे आपल्याला आपल्या देहाला बाजूला ठेवायचं आहे. स्थूल इंद्रिये तर बाजूला राहिलीच, आपल्याला मनाच्या, बुद्धीच्या आणि चित्ताच्याही पलीकडे जायचं आहे. पण गंमत अशी की या सगळ्याचं सहाय्य घेऊनच मला साधनेला बसावं लागतं. आता हे श्रवण होतंय ते कानांच्या मार्फतच होतंय. श्रवण करणारी शक्ती आत निश्चित आहे, पण त्या शक्तीपर्यंत आपलं लक्ष गेलेलं नाही. आपल्याला उपदेश होण्यासाठी आधी श्रवणच व्हावं लागतं. म्हणजे श्रवण हे सुद्धा बाह्यच घडत आहे, पण ते घडणं आवश्यक आहे. नामस्मरणाला किंवा ध्यानाला बसावं लागतं आणि बसणारा देहच आहे, पण आपल्याला देहाला विसरायचं आहे, मनाला विसरायचं आहे. त्या मनानेच विचार करावा लागतो की नामाला बसूया, आता नामाला मी बसणार असा बुद्धीमध्ये निश्चय व्हावा लागतो. पण तीच बुद्धी आणि तेच मन आपल्याला बाजूला करायचं आहे. त्यामुळे पहा बरं का, लक्ष देऊ नये का, ज्या गोष्टी आपल्याला बाजूला करायच्या आहेत त्यांची निर्मळता तिथे आवश्यक आहे. कारण निर्मळता जर नसेल तर त्या गोष्टींची मलिनता आपल्या आड येते. एक साधं उदाहरण पाहूया. कुणाशी काहीही वाद वगैरे झालेला नाही, सगळं घरातील वातावरण शांत आहे आणि आपण ध्यानाला बसलो आहे. अशा वेळी होणारं ध्यान आणि आता वादावादी करून, भांडाभांडी करून, अगदी आरडाओरडा करून आपण ध्यानाला बसलो, तर अशा वेळी होणारं ध्यान यात फरक निश्चित आहे. आपण देहानं, मनानं जे काही करतो त्याचा परिणाम आपण नामाला आणि ध्यानाला बसल्यानंतर आपल्या समोर उभा राहतो. आपल्याला माहीत आहे की हे विचार अनावश्यक आहेत, पण ते विचार येतच राहतात. अगदी तावातावानं अरेरावीनं आपण कुणाशी तरी भांडलो आहे आणि मग नामस्मरण करायला बसलो आहे. तो संताप आतमध्ये आहेच आणि एकीकडे नामस्मरण मात्र सुरू आहे. असं काहीसं आपलं होऊन जातं. त्याला असं बोलायची गरज होती का, असं तो वागलाच कसा, असं तो बोललाच कसा, वगैरे वगैरे एका बाजूला मन करत राहतं आणि दुसऱ्या बाजूला आपण नामाचा अभ्यास करत राहतो. मग त्या नामामध्ये ते विचार, त्या गोष्टी आडव्या येणारच. प्रसंगी मग असं होऊन जातं की आपण विचारच करत राहतो, नाम किंवा ध्यान बाजूलाच राहतं.
आपल्यालाच कळत नाही की आपण त्या विचारांमध्ये कधी अडकत गेलो. आता या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? आपली मलिनताच आहे. मुळात आपलं भांडण जर झालं नसतं, आपण शांतपणे जीवन वर्तन करत असतो, तर तो प्रसंग घडला नसता. प्रसंग घडला नसता तर त्याचे विचार आले नसते. म्हणजे आपली निर्मळता, आपली आचारशीलता आपल्या साधनेला मदत करते. मलिनता जर असेल तर तीच समोर येऊन उभी राहणार. आपण पूजेला कसं स्वच्छ स्नान करून, सोहळं वगैरे नेसून, शुचिरभूत होऊन बसतो, कसं तरीच बसलो आहे असं पूजेत आपण बसत नाही. तोंडातून डोळ्यातून घाण येत आहे आणि हा पूजेला बसला आहे असं आपण करत नाही. हे जसं आपण बाह्य पूजेच्या बाबतीत करतो, तसं सद्गुरूंनी दिलेली साधना ही एक प्रकारे आंतरपूजाच आहे. स्वच्छ निर्मळ होऊन आपण पूजेला बसणं अपेक्षित आहे. तसं जर केलं नाही तर आपलं लक्ष पूजेत लागणार नाही. ही निर्मळता, हे आचारशील असणं या दृष्टीनं आपल्याला आवश्यक आहे. समर्थ याच ओळीमध्ये विरक्त आणि अनुतापी या 2 गुणांबद्दलही उपदेश करतात. आता पुन्हा आपण मगाशी पाहिलेलं भजीचंच उदाहरण पाहूया. एकाच उदाहरणामधून आपण वेगवेगळ्या दृष्टीनं गोष्ट समजून घेत आहे. आपण मगाशी पाहिलं की कशी मलिनता आत शिरते आणि आपण भजी खायला लागतो. आपण हेही पाहिलं की ती कशी दूर करता येते. आता अशी जर ती मलिनता मी कायम दूर करत राहिलो तर माझ्या ध्यानी मनीसुद्धा भजीचा विचार येणार नाही. आता इथे भजी म्हणजे अनावश्यक असलेला विषयभोग हे लक्षात घ्यायचं बरं का. त्याचा विचारच माझ्या मनात येणार नाही. आणि अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा ती विरक्ती असते. म्हणजे विरक्त मनुष्य जेवत नाही असं नाही, चांगली वस्त्र परिधान करत नाही असं नाही, पण त्यामध्ये तो लक्ष देऊन असत नाही. रस्त्यानं जाताना भजीचा वास त्यालाही येईल, पण तिकडे त्याचं लक्षच जाणार नाही. वास येतो आणि निघून जातो, इतक्या सहजतेनं तो त्यातून निघून जाईल. जो निर्मळतेचा अभ्यास करेल त्याला मात्र तो वास येईल, त्या वासाकडे लक्ष जाईल आणि मग तो आतून विवेक करेल की आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं पोट भरलेलं आहे. हे मगाशी आपण पाहिलं. त्याच्याही पलीकडची अवस्था म्हणजे ही विरक्ती आहे की वास आला आणि गेला, लक्षच तिकडं गेलं नाही, कारण आतमध्ये चिंतनच तीव्रपणे सुरू होतं. आपण पहा, एखादी महत्त्वाची गोष्ट कुणाशी तरी बोलत असतो किंवा कुणाची तरी ऐकत असतो. त्यावेळी आजूबाजूला काय घडत आहे इकडं आपलं लक्ष असत नाही. त्या घटनांमध्ये आपण आहोतच की, त्या ठिकाणी आहोतच, पण काय घडत आहे आजूबाजूला इकडे आपलं लक्ष नाही. कारण एकाच ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित आहे. समोरचा माणूस काय सांगतोय ते आपण एकाग्रतेनं ऐकतोय. अशाच पद्धतीनं जेव्हा नामामध्ये, स्वरूपानुसंधानामध्ये, आत्मानुसंधानामध्ये साधक रमायला लागतो, त्यावेळी त्याचं लक्ष त्या बाजूला राहतं आणि मग बाहेरच्या गोष्टींकडं आपोआप दुर्लक्ष होतं. देह हा स्थूल आहे, त्यामुळे त्याच्या गरजा स्थूल रूपानं समोर येतात. भूक लागलेली कळते, कळल्यानंतर अन्न सेवन केलं जातं, पण त्या अन्नामध्ये, त्या अन्नाच्या चिंतनामध्ये तो शिष्य जात नाही. असं असणं म्हणजे विरक्त असणं. आता इथे भजी आणि विषय या दृष्टीनं आपण एकच उदाहरण पाहिलं. अशाच पद्धतीनं अनेक विषयांना हे उदाहरण लागू पडतं. विषय भोगले जातात, पण विषयांच्या ठिकाणी आसक्ती असत नाही, अशी ही अवस्था आहे. समर्थांचं म्हणणं आहे, शिष्यानं असं असलं पाहिजे. समर्थ जेव्हा सांगतात की शिष्य विरक्त असावा, तेव्हा ते विरक्तीचा अभ्यास सुचवतायत हे आपण लक्षात घ्यावं. जास्तीत जास्त आपण नामाचं किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान कसं राहील याचा अभ्यास करत राहावा. म्हणजे दुसऱ्या बाजूला विरक्ती आपोआप येत जाते. एक लक्षात घ्या, भजीचा वास येत आहे आणि तिकडे लक्ष गेलं नाही, ही घडलेली गोष्ट आहे, मुद्दाम केलेली गोष्ट नाही. मुद्दाम जेव्हा ती केली जाते तेव्हा अजूनही विरक्ती आलेली नाही. विरक्ती या अवस्थेमध्ये ते आपोआपच घडतं, तिकडे लक्षच जात नाही. आणि हा अनुभव आपल्याला काही नवीन नाही.
व्यवहारामध्ये आपण बऱ्याचदा हे अनुभवतो की आपलं कुठल्या ठिकाणी कधीकधी लक्षच जात नाही, कारण दुसरीकडे आपण गुंतलेले असतो. तसाच इथे प्रकार आहे. पण एक गोष्ट समजून घेणं गरजेची आहे, आणि ती म्हणजे आपलं लक्ष. समर्थांना आपले लक्ष नामामध्ये, आत्मस्वरूपामध्ये गुंतणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं निर्मळता, आचारशीलता आणि विरक्ती या गोष्टी सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात त्यानं अनुतापीही असावं, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यानं पश्चात्ताप करावा. कोणत्या गोष्टीचा? आपलं कुठे चुकतं त्याचा. म्हणजे दोन गोष्टी इथे आल्या. आपली चूक आपल्याला कळली पाहिजे आणि त्याचा पश्चात्तापही आपण केला पाहिजे. मुख्य चूक आहे की आपण देहाला मी समजून आहे, ही आपली मुख्य चूक. आणि मग त्यामध्ये आपण आसक्त राहून अडकून अभिमानाला जवळ केलेलं आहे, ही दुसरी मुख्य चूक. या आपल्या चुकीचा आपल्याला पश्चात्ताप झाला पाहिजे, आणि तो एकदाच नाही, वारंवार झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे. रोज असं वाटलं पाहिजे की देहबुद्धी कधी जाईल. याचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज. ते म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. हे सगळं ऐकलं की वाटतं या अवस्थेला जाणं किती कठीण आहे. पण तसं नाही. आपण गुंतून आहोत देहामध्ये, म्हणून आपल्याला परमार्थ कठीण वाटतो. सद्गुरूंवरती विश्वास, साधनेवरती विश्वास, सद्गुरूंप्रती अनन्यता या गोष्टींची कमतरता असल्यामुळं परमार्थ आपल्याला कठीण वाटतो. असं वाटतं की ही तर तुकाराम महाराजांची अवस्था. मला कधी देहबुद्धीचा कंटाळा येणार, आणि देहबुद्धीचा कंटाळा आला तर घर कसं चालवू, व्यवहार कसं करू, मुलाबाळांकडं कसं पाहणार, असे अनेक तर्कवितर्क आपली बुद्धी देते. पण समर्थांना काय सुचवायचं आहे ते पाहणं आवश्यक आहे. समर्थ आपल्याला कर्तव्य टाकायला सांगत नाहीत, घरदार, प्रपंच, कामधंदा टाकायला सांगत नाहीत. ते अनुतापाचा अभ्यास सांगतायत. म्हणजे काम देहानं करावं, कर्तव्य देहानं पार पाडावीत, पण आतमध्ये याची जाणीव असावी की मला भगवंत भेटलेला नाही, मला साधना केली पाहिजे, माझी देहबुद्धी गेली पाहिजे, मी म्हणजे कोण हे मला कळलं पाहिजे. मी देहामध्ये अडकून आहे, अभिमानामध्ये अडकून आहे, आणि या देहाला मी सत्यत्व देऊन हा देहच मी या समजामध्ये मी आहे. या गोष्टीचा ताप झाला पाहिजे, आणि तो पुन्हा पुन्हा झाला पाहिजे, म्हणजे तो अनुताप होतो. हा अनुताप प्रपंचाच्या आड येत नाही. हा अनुताप आपल्याला अंतर्बाह्य प्रेमानं भरून टाकतो, कारण आपण आपल्या स्वतःकडंच तिराहितपणे साक्षी रूपानं पाहतो. एक साधी गोष्ट आहे. अभिमानामुळं गोष्टी नाश होतात, अहंकारामुळं गोष्टी नाश होतात, प्रेमामुळं होत नाहीत. अभिमान आणि अहंकार या गोष्टी देहाला ममत्व दिल्यामुळेच येतात. तिथलं ममत्व काढून घेतल्यानंतर आपल्यापाशी प्रेमच शिल्लक राहतं. मग अभिमान आणि अहंभाव नसेलच तर मग व्यवहार, कर्तव्ये प्रेमानं केली जातात. जिथे देहाभिमान आहे, जिथे अहम कर्तृत्वाची भावना आहे, अहंकाराचा दर्प आहे, त्या ठिकाणी व्यवहार बिघडतो, त्या ठिकाणी संबंध बिघडतात. पण साधक जो अनुतापी आहे तो आपल्या स्वतःच्याच देहाकडं जर साक्षीत्वानं पाहत असेल तर तो या जाणीवेमध्ये जातो की देहाला चालवणारा कुणीतरी वेगळा आहे, देह म्हणजे तो नाही. आणि त्याची खूण सद्गुरूंनी दिलेली असते, भगवंताचं नाम किंवा आत्मानुसंधान. त्यामुळे आपण मुळात देहच नाही या भावामध्ये तो साक्षीत्व ठेवून जायला लागतो, आणि मग तो नामाच्या आणि आत्मस्वरूपाच्या प्रेमामध्ये रंगून जातो. आणि अर्थातच त्यामुळं त्याचा व्यवहार, त्याची कर्तव्ये प्रेमपूर्वक व्हायला लागतात. झालेल्या गोष्टीचा पश्चात्ताप करा, एवढंच फक्त इथं समर्थांना सांगायचं नसून नेमका कोणत्या गोष्टीचा अनुताप पाहिजे हे आपण आत्ता पाहिलं. आणि याला जोडून आपण छोटे छोटे अर्थही पाहूया. समजा जीवन जगत असताना आपल्या हातून चूक झाली, बायकोवरती आपण ओरडलो किंवा नवऱ्यावरती आपण ओरडलो, तर ती गोष्ट कळून त्याचा नंतर पश्चात्ताप होणं गरजेचं आहे. मीच बरोबर आहे असं वाटणं हे अभिमानाचं लक्षण आहे. असं न वाटता नीट गोष्ट समजून घेऊन
जर आपण पश्चात्ताप केला तर खरा पश्चात्तापी जो आहे तो आपली चूक पुन्हा करत नाही. म्हणजे पश्चात्तापाचा परिणाम वर्तनामध्ये, आचारामध्ये दिसून आला पाहिजे. नाहीतर तोंडानं म्हणायचं, हो माझं जरा चुकतं, मी तंबाखू सोडली पाहिजे, पश्चात्ताप होतोय मला, पण सोडत मात्र नाही, तर तो काही खरा पश्चात्ताप नाही. अशा पद्धतीनं निर्मळतेचा अभ्यास असेल, नाहीतर आचारशीलतेचा अभ्यास असेल, विरक्तीचा अभ्यास असेल, नाहीतर आत्ता पाहिलं त्याप्रमाणे अनुतापाचा अभ्यास असेल, तिथे प्रामाणिकता महत्त्वाची आहे. एखाद्या समारंभाला जाताना आपण नटून थटून जातो. का तर इतर लोक तिथे आलेले असतात, ते मला पाहतील, आपलं आपल्यालाही छान वाटतं म्हणून आपण नटतो. पण इथे तसं अपेक्षित नाही. लोकांसाठी आपल्याला छान वाटावं म्हणून निर्मळता, विरक्ती, अनुताप या गोष्टी करायच्या नसून आपल्या आंतरिक अभ्यासासाठी त्या करायच्या आहेत. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला साधनेमध्ये उपकारक ठरणार आहे म्हणून समर्थ याचा आग्रह धरतात. अशाच पद्धतीनं पुढे बऱ्याच गोष्टींची यादी समर्थांनी दिलेली आहे. शिष्यानं निष्ठावंत असावं, सुचिष्मंत असावं, नेमस्त असावं, अलक्षात लक्ष देणारं असावं, त्याच्यापाशी धीर असावा, तो उदार असावा, तो अतितत्पर असावा, वगैरे वगैरे. आपण या समासाची उजळणी पाहताना तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.